महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, वंदनीय दिघे साहेब, आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आजचे उत्सव मूर्ती म्हणजे आपले लाडके आमदार निलेश राणे साहेब. खरं सांगायचं तर ह्या आभार दौऱ्याचं जे नियोजन आहे साहेब, मनापासून सांगते, आमच्याकडे जर असं नियोजन असतं आणि एखाद्या सिच्युएशनच्या वेळी एखादा उशीर झाला असेल तर एवढ्या कौतुकाने जी आज माणसं तुमच्यासाठी जमली आहेत आमच्याकडे किरकिर करून निघून गेली असती. खरं सांगायचं तर तुमच्या मतदारसंघाला कार्यतत्पर नव्हे तर एक सुशिक्षित नेतृत्व मिळालेलं आहे. कारण त्यांचं जर तुम्ही एज्युकेशन बघाल तर मला वाटत नाही की त्यांच्या एवढा एज्युकेटेड नेता आपल्या कोकणाला कधी लाभलेला आहे. मनापासून एक वाक्य त्यांच्यासाठी माझ्या मनात येतं की आमच्या तरुण पिढीला जर एखादं डॅशिंग नेतृत्व बघूसं वाटायचं तर ते नेहमी आम्ही लहानपणापासून निलेश राणे साहेबांना बघायचो. आणि त्यांचं कौतुक करावं म्हणून नाही, मी जिथे जिथे जाते मी तिथे तिथे एकच सांगते. कारण जर तुम्ही माझ्या वडिलांना भेटाल किंवा वडिलांशी माझा संवाद साधाल तर ते दोनच शब्दात बोलतात. त्याच्यामुळे आपलं कम्युनिकेशन कसं असावं, आपलं प्रेझेंटेशन कसं असावं आणि आपला ऑरा कसा असावा हे खरंच मनापासून सांगते निलेश साहेबांकडून शिकण्यासारखं आहे. हा मतदारसंघ इतका भावनिक मतदारसंघ आहे आणि इतका मागासलेला मतदारसंघ आहे. बहुतेक आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात जसा लांजा राजापूर हा मागासलेला मतदारसंघ होता त्याच पद्धतीने सिंधुदुर्गात हा मागासलेला मतदारसंघ आहे. पण आता काळजीचं काही कारण नाही, कारण राणेसाहेबांनी एका ठिकाणी एक वाक्य म्हणालेले आहेत की ह्या मतदारसंघाला महाराष्ट्राच्या मॉडेलमध्ये टॉप 5मध्ये ते आणणार आहेत. तर त्यासाठी आम्ही देखील त्यांच्या पाठीशी उभे आहोत, भक्कमपणे उभे आहोत. जे जुनं होतं ते जुनी ओणी धोणी आता काढायची नाही आहेत, आता नव्याने सुरुवात करायची आहे. मी त्यांना नेहमी हाक मारता निलेश काका अशी हाक मारते. आणि काका हे जे नातं आहे हे रक्तानेच जोडलं जावं असं मला वाटत नाही. बरोबर आहे ना? कारण आपल्या कोकणाची संस्कृती आहे, आपण जर मनापासून एखाद्याला आईचं स्थान दिलं, वडिलांचं स्थान दिलं किंवा काकाचं स्थान दिलं तर ते स्थान आपण मरेस्तोर निभावतो. तर त्याच पद्धतीने त्यांनी मला दत्तक मुलगी असं आज जाहीरच करावं. कारण ज्या पद्धतीने माझे आणि माझ्या वडिलांचे वाद होत असतात, लवकरच मी घरातून बेदखल होणार आहे आणि इथेच मला येऊन राहायचं आहे. जास्त मी तुमचा वेळ घेत नाही. त्याच पद्धतीने निलेश साहेबांचा एक खरंच जो चांगला गुण आहे, कधीही तुम्ही त्यांना बघा, त्यांची मुस्लिम विरोधी भूमिका नाही, त्यांची विचारांच्या विरोधातली भूमिका आहे. आज जर तुम्ही काश्मीरमध्ये बघाल तर त्यांना जात विचारून गोळ्या मारल्या गेल्या नाही तर धर्म विचारून गोळ्या मारल्या गेल्या. त्याच्यामुळे धर्मापेक्षा मोठी जात नाही हे आपल्याला कुठेतरी समजलं आहे. आणि तुम्ही कधी बघा, आज हिंदू अति सेक्युलर झालेले आहेत. तुम्ही कधी कुठला हिंदू जय श्रीराम बोलून बॉम्ब टाकताना बघितलाय का हो? अजिबात नाही. टेररिस्ट ह्यांची कुठली जात नसते हे मी 100% मान्य करते. पण जर एखादी जात वारंवार हिंदूंना दाबत असेल तर कुठेतरी जातीपातीचं राजकारण सोडून धर्मासाठी म्हणून हिंदूंनी एकत्र यावं, हीच मी ह्या मंचाच्या माध्यमातून एक रिक्वेस्ट करू शकते तुम्हाला. जास्त मी तुमचा वेळ घेत नाही आणि पुन्हा एकदा तुमचे मी स्वतःहून आभार मानते की तुम्ही निलेश राणे साहेबांना भरघोस मताने निवडून दिलेला आहेत. आमची जी तरुण पिढी आहे महाराष्ट्राची, ज्यांचे आदरस्थान ते आहेत, त्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे. त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कसं असतं माहिती आहे, वक्ता हा तयार होत नाही. त्याच्यासाठी तो वक्ता